हॅलो गाईज, वेलकम बॅक वन्स अगेन. जेवणात काय आहे या फूड ब्लॉगवर मी दीपक आहे. मी शिवा इकडे. तर मी शेखर माळी. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत. मला जेवण इथलं खूप छान वाटतं. अंबिका खानोळा ब्रँड बनवायचा आहे मोठा. नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत आशिया खंडातली सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ अर्थात लासलगाव. आणि या लासलगावची खास हॉटेल अर्थात ज्यांनी चवीची परंपरा गेल्या 25 वर्षांपासून आपल्या मराठमोळ्या खव्यांसाठी जपलेली आहे. भेटूया त्यांना, अर्थात वाघचौरे बंधू. नमस्कार. तर आपल्या सोबत आहे वाघचौरे बंधू, जे की या हॉटेल अंबिका अर्थात 3 ब्रँचेस या हॉटेलचे आहे आणि त्यांचे ते ओनर आहे, संस्थापक आहे. काय खासियत या हॉटेलची आहे ते आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आणि बघणार आहोत आज आपल्या जेवणात काय आहे. मंडळी, हे हॉटेल 2 सेक्शन मध्ये डिवाइड आहे. पहिलं सेक्शन अर्थात कॉमन सेक्शन आहे, जनरल आपण ज्याला म्हणतो, की सर्वसामान्य जे पुरुष मंडळींसाठी, आणि फॅमिली सेक्शन आहे, ज्या ठिकाणी आपल्या परिवारासोबत आपण येऊ शकतो. त्याही सेक्शन कडे आपण जाणार आहोत. मात्र हे जे हॉटेल आहे 3 ब्रँचेस मध्ये डिवाइड आहे. आता लासलगाव म्हटलं की लासलगाव एक मोठी बाजारपेठ आहे. कांद्याचीच नाही तर बाकी बाबतीत सुद्धा बाजारतळ फार मोठा आहे आणि या बाजारतळात त्यांची शाखा क्रमांक 1 आहे. आणि आपण ज्या ठिकाणी आता आलेलो आहोत ती आहे शाखा क्रमांक 2 आणि 3. आता ही शाखा क्रमांक 2 आहे. तर अनेक खवय्ये या ठिकाणी खमंग अशा जेवणाचा आस्वाद घेत आहे, आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यानंतर या ठिकाणी फॅमिली आपल्या कुटुंबासोबत आपण येऊ शकतो आणि छान अशा जेवणाचा आस्वादही घेऊ शकतो. हे आहे ते छान असं निसर्गरम्य वातावरणामध्ये बनवलेलं फॅमिली सेक्शन. लॉन्स आहे, सेपरेट सेक्शन्स आहे, म्हणजे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी जेवणासाठी बनवतात. आणि एक स्वातंत्र्य दिलेलं आहे, मस्तपैकी स्वतंत्र रूम्स त्या ठिकाणी आहे. आणि रात्रीच्या वेळी जर तुम्ही जेवणासाठी येत आहात तर नुसतं जे जेवण आहे तर सुंदर असं फॅमिली सेक्शन आहे, आपण बघू शकतो. हॉटेल अंबिका स्पेशल आणि अर्थात नॉनव्हेज स्पेशल. हे तुमच्या बर्थडेला सुद्धा तुम्ही अधिक स्पेशल या ठिकाणी बनवू शकता आणि आपल्या आयुष्यात येणारा आपला वाढदिवस अविस्मरणीय बनवू शकता. तर हे आहे बर्थडे सेक्शन. पूर्ण कुटुंबासोबत आपण आपलं सेलिब्रेशन याच ठिकाणी करू शकता आणि अनुभवू शकता कधी न अनुभवलेला एक छानसा अनुभव. आज आपल्या जेवणात आहे इतके सर्व पदार्थ, इतक्या सर्व डिशेस आपण बघतोय आणि या सर्वांना टेस्ट करताना जरा थोडा गोंधळ होणार आहे. कारण माझ्या सोबत आहे हॉटेल अंबिकाचे ओनर आदरणीय बाजीरावजी वाघचौरे सर. त्यांना आपण जरा विचारून घेऊया की सुरुवात कुठून केली पाहिजे. हे चिकन सेक्शन आहे, मटन सेक्शन आहे आणि केवळ चिकन आणि मटन पासून एवढ्या सगळ्या डिशेस बनवलेल्या आहेत. मी जरा कन्फ्युज आहे, तर मला थोडी ओळख पण करून द्या, जेणेकरून त्या सर्व खवय्यांना सुद्धा या ठिकाणी आल्यानंतर तुमच्याकडे या सर्व डिशेसची मागणी करता येणार. स्टार्ट तर आता आपण घेऊया मटन फ्राय. जेन्युइनली प्रत्येक कस्टमर आलं की त्यानंतर ते स्टार्टर मध्ये फ्राय पासून सुरुवात करतात. ओके ओके. तर मटन फ्राय हे काळ्या मसाल्याचं. ओके. डेलिशियस मटन फ्राय हे काळ्या मसाल्यातलं आहे, बरोबर? हो, लाल मसाल्यातलं मटन फ्राय, बरोबर ना? आणि चहा, जो की मला फेवरेट आहे. तर आपण थोडंसं घेऊया टेस्ट करून काळ्या मसाल्यातलं. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आपला दोन टेस्ट आहे, ते खरंच फार डिलिशियस आहे, मस्त एकदम. आणि लाल मसाल्यातला चाप, जो तुम्हाला फेवरेट आहे, क्या बात, एकदम खासियत आहे. जे मसाले तुम्ही यूज करता, पण मसाल्यांबद्दल जरा थोडक्यात सांगा. तर हे सर्व आमची मम्मी तर त्यांनी बनवलेली रेसिपी, त्यांनी शिकवलेली मसाले घरी घरगुती बनवतात. तेच मसाले आम्ही हॉटेलमध्ये पण कंटिन्यू केले. मग त्यामध्ये आम्ही थोडे बदल केले. जे घरी आपण वाटण वगैरे करतो, तर आम्ही हे लिक्विड मधून ड्राय मध्ये प्रेमिक्स. ओके, प्रेमिक्समध्ये म्हणजे प्रेमिक्समध्ये आधी तुम्ही बनवून घेता आणि नंतर आपल्याला वेगवेगळ्या. हो हो, मसाला एकच येतो पण त्यामध्ये अलग अलग. भाकरीसोबत परत एकदा आस्वाद घेतच आहोत. तर घरगुती मसाले आहेत आणि मला असं वाटतं की हा फार एक वेगळा अनुभव आणि या ठिकाणी असणार आहे. तर आता सगळ्यात आपण मटण आहे. ओके.
आपण मटन आळणी. हो, मटन आळणीचे आहे. ओके, ते काळ्या मसाल्यातील मटण. ओके, काळ्या मसाल्यातलं हे एक मटन. हे लाल मसाला. लाल मसाल्यातलं मटन. आणि आपली अंबिका स्पेशल मटन थाळी. अंबिका स्पेशल मटन थाळी, म्हणजे यामध्ये काळ्या आणि लाल मसाले, आळणी, राईस आणि परत सुकं मटन आहे ना. सुकं मटन, एक तंदूर रोटी आणि त्याच्या सोबत आलेली आहे ज्वारीची भाकरी. ज्वारीला ऑप्शन आहे, बाजरीची पण भाकरी तुम्ही घेऊ शकता त्या ठिकाणी. आणि याच्या पलीकडे जाऊन सेपरेटली फेम त्यांनी केलेली आहे, म्हणजे काळ्या मसाल्यातलं सुकं मटन पण दिलंय आणि लाल मसाल्यातलं सुकं मटन, जे की आताच आपण टेस्ट केलं. त्यानंतर आता चिकन सेक्शन आहे. चिकन सेक्शन जो आहे तो आता आपण एक्सप्लेन करून घेणार. तर चिकन सेक्शनची ओळख करून द्या. चिकन मध्ये आता हे आपण आळणी, चिकन आळणी. ओके, हे लाल मसाल्यातील चिकन, काळ्या मसाल्यातील. ओके, आणि ही मटन स्पेशल चिकन, अंबिका स्पेशल चिकन थाळी. अंबिका स्पेशल चिकन थाळी. तो रूप सेम टू सेम आहे, फक्त एवढंच आहे की चिकन थाळी आहे आणि मटन थाळी आहे. तर आता चिकन थाळीचा जो रेट आहे तो कसा आहे आपला? चिकन थाळी आपली स्पेशल चिकन थाळी, त्यामध्ये एक भाकर किंवा एक रोटी, किंवा एक रोटी, जी की मी या ठिकाणी प्लेट मध्ये सर्व करून घेतली. आपण रेट तसे कंजेशन चिकन थाळी 230 रुपये. चिकन थाळी 230 रुपयांमध्ये इतकं भरभरून जेवण. मला तरी वाटतं की आपल्या फूड ब्लॉग वरती ही पहिलीच अशी थाळी आहे एवढी व्हरायटी असलेली, फक्त 230 रुपये. आणि मटन थाळीचा रेट काय? 290. ओके, तर हातच्या अर्थात 2025 मध्ये 290 रुपयांमध्ये एवढी आपलातून अर्थात कितीतरी व्हरायटीज असलेली मटन थाळी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे कस्टमरचं, म्हणजे ग्राहकांचं परिपूर्ण समाधान जेवणात. आणि तुम्हाला जर वाटलं की आम्हाला चिकन थाळी लाल मध्ये पाहिजे तर लाल मध्ये पण भेटेल, काळ्या मसाल्यात पाहिजे तर काळ्या मसाल्यात. ज्या प्रकारात तुम्हाला हवी असेल त्या प्रकारात. एक छान पार्ट मला आवडला, अंड त्यांनी सेपरेटली एक्स्ट्रा दिलंय, म्हणजे बऱ्याचशा मटन थाळीमध्ये किंवा चिकन थाळीमध्ये मला बघायला नाही मिळाली. तर राईस सुद्धा आहे, जे राईस जो दिलेला आहे तो जिरा राईस मध्ये पण आहे आणि प्लेन राईस मध्ये सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. आणि आपला हाच नॉनव्हेज खाणाऱ्यांचा सलाड, कांदा आणि लिंबू. क्वालिटी, कांद्याची क्वालिटी बघा, कारण आपण कांदा निर्यातीच्या अर्थात या खंडातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे लासलगाव, आणि त्या शहरात कांदा तुम्हाला या ठिकाणी फ्रेश मिळणार आहे. तर हे डिलिशियस जेवण आहे. मला असं वाटतं की बोलता जास्तच बोलून झालं. आस्वाद घ्या. त्या 25 वर्षांचं जे रहस्य आहे इथं जेवण टेस्ट केल्यानंतर मग कळतं. आणि खरं तर कांदा मार्केट म्हटलं की शेतकऱ्यांचा माहोल आहे, अगदी अस्सल मराठमोळी शेतकरी वर्ग या ठिकाणी राहतो. आणि मार्केटला आला की 100% इथून जेवणच जातं, आणि खूप गर्दी या ठिकाणी बघायला मिळते. तर जी जेवणाचा तोच अनुभव तुम्हाला या ठिकाणी येणार आहे, जो अनुभव तुम्ही खरंच कुठेच अनुभवलेला नाही. तो ब्रांड का मतलब कुछ अलग होता है, इसमें अगर आए हो तो ब्रांड भी बनना चाहिए. और वही कुछ खासियत है होटल अंबिका की ओनर मेरे साथ में भी आएंगे यहाँ पे, और जानने वाले हैं की त्यांनी या हॉटेलला कशा पद्धतीने गेल्या 25 वर्षापासून सांभाळलेला. करोड़ों मुसीबतें आती है, मेहनत से वो टल जाती है, अगर नियत साफ होती है तो माँ सब कुछ देती है. असं छानचं स्लोगन अंबिका खानावळचं आपण सुरुवातीलाच बघितलं. आयुष्यात यायचं तर खरंच ब्रँड बनायचं, साधी राहणी आणि उच्च विचारशैली. अर्थात अंबिका खानावळचे जे मालक आहेत, ओनर्स आहेत, माझ्या सोबत मध्ये आहे. नमस्कार. तर माझ्या सोबत मध्ये आहे आदरणीय बाजीरावजी वागचौरे आणि त्याचे मोठे बंधू राजेंद्र वागचौरे. तर गेल्या 25 वर्षांपासून आपली जी खानावळ आहे, एक नामांकित खानावळ म्हणून लासलगाव मध्येच काय तर नाशकात सुद्धा प्रसिद्ध आहे. तर मला एक सांगाल की या खानावळीचा जो उगम आहे तो कसा झाला, म्हणजे स्थापना कधी झाली? 1999 मध्ये ना वडिलांनी चहाचा व्यवसाय बंद करून बिग बिर्याणीचं छोटंसं दुकान टाकलं होतं, मटन बिर्याणीचं. तर त्या माध्यमातून कस्टमर येत गेले की आमची ही भाजी आहे तेवढी बनवून द्या. तर आम्ही ते करत गेलो. ती एक छोटी सुरुवात झाली. छोटी सुरुवात झाली. त्यानंतर मग आई वडिलांना मोठं उत्पादन, भाजी बनवायची कशी, भाजी बनवायची कशी. तर मग ते आईच्या माध्यमातून ते मग ती सुरुवात झाली. त्यानंतर मग ते भावानी सांभाळले. आता जवळपास बघा मंडळी, आपण बऱ्याचशा हॉटेल्स बघतो की अगदी 1-2 वर्षांमध्ये टपघाईला काही हॉटेल व्यवसाय आलेले आहेत, तेवढा सक्सेस त्यांना नाही मिळाला. परंतु बघा ना की यांच्या आजोबांनी अर्थात यांच्या वडिलांनी सुरू केलेलं हॉटेल आज जवळपास 3री पिढी आहे, आणि अगदी चांगल्या सपोर्टने, म्हणजे अप्रतिम असा प्रतिसाद आहे. आज आम्ही बघितलं शूट करताना की भरपूर गर्दी होती. रात्रीचे जवळपास 11:30 वाजले आणि आता वेळ भेटला ही मुलाखत घेण्यासाठी. तर इतक्या दिवसांपर्यंत हा चालू असलेला जो व्यवसाय वर्षांपासून चालू असतो, त्याचं गमक काय आहे, म्हणजे अशी कोणती गुणवत्ता आहे की जेणेकरून तुम्ही या सर्व ग्राहकांना खिळवून ठेवलेलं आहे, त्यांचं समाधान आपल्याकडे कसं? सर्वात महत्वाचं आहे की जे आम्ही मसाले बनवतो कधीही कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेतो. बरोबर. कुठल्याही प्रकारचं जे बाजारातले सेन्स वगैरे असेल ते वापरायची काही आम्हाला गरजही पडली नाही.
की आईने जे मसाले दिले तेच आम्ही प्रॉपर आजही तुमच्या मसाल्यांची सुद्धा परंपरा आहे. हो. म्हणजे तुम्ही इथे जेवणार ना किती पोटभर जेवा, कुठल्याही प्रकारचा त्रास तुम्हाला होणार नाही. फूड टेस्टिंग मध्ये तुम्ही बघितलं अफलातून अशी टेस्ट होती, खूप छान जेवण होतं आणि समाधानकारक ते जेवण होतं. म्हणजे प्रत्येक ग्राहक या ठिकाणी संतुष्ट होणारच आहे. आणि प्राइस अर्थात किंमत सुद्धा तुम्ही बघितली असेल. शहर आणि ग्रामीण लेवल याचे जर तफावत बघितलं, मला तरी वाटतं ही तफावत दुपटीच्या आसपास. आमच्या वडिलांचं एकच म्हणणं की 100 ग्राहकाकडून 1 रुपया जरी कमवला ते 100 रुपये होणार, पण एकाच ग्राहकाकडून 100 कमवणं ही चुकीचं आहे आणि परत तो येणारही नाही. ही गोष्ट खरी. तो तर एक मग तो एक नियम आम्ही पाळलाय की करताना क्वांटिटी मध्ये कस्टमर करायचे आणि थोडका नफा भेटेल पण मग तो प्रॉपर भेटेल आणि रोज भेटेल. येस. माझं तर सुरुवातीचं वाक्य होतं की चवीच्या वाटा येथेच थांबतात, इथं थांबत नाही. तर इथे एक बॉन्डिंगच बनते, एक संबंध तयार होतो, एक नातं तयार होऊन जातं त्या ग्राहकाशी. आणि ती माउथ पब्लिसिटी आपण म्हणतो, केवळ तोच नाही येत, तर येताना तो अनेक जण घेऊन येतो. आणि त्याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी म्हणजे आम्हाला या ठिकाणी अनुभवायला मिळाला. आता आपण जरा त्यांचे मोठे बंधू जे आहेत त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. त्यांचे मोठे बंधू अर्थात राजेंद्रजी बागचौरे सुद्धा आपल्या सोबत मध्ये आहेत. तुम्हाला परत एकदा नमस्कार. जो आनंद आहे तो खरंच त्या प्रमुखावर जास्त डिपेंड असतो की कशा पद्धतीने तो आपल्या जबाबदाऱ्यांना सगळ्यांकडनं व्यवस्थितपणे पार पाडून देत असतो. तो आनंद, तो जिव्हाळा, त्याबद्दल जरा जाणून घ्यायला मला आवडेल. आमच्या घरामध्ये आम्ही तिघा भाऊ, एक जीवाचा. घरामध्ये बाय आहे, एक जीवाचा. ओके. कोणत्या गोष्टीमध्ये आम्ही म्हणजे वडिलांनी दिलेल्या संस्कारांना हो. तुम्ही बघा एक छान वाक्य आठवलं की आताही आम्ही 15 जण क्या बात. व्यापार करून गेल्यानंतर अरे वा, हो. क्या बात. सकाळी ओके. सगळे व्यवहार बी वडीलच बघतात. आई वडील. तुमच्याबद्दल म्हणजे खूप ऐकलं होतं अंबिका खानावळ नावात इतकं काही म्हणजे सुरुवातीला नाही वाटलं. प्रत्यक्ष भेटून जो आनंद आम्हाला झाला ना की आम्ही 100% आपल्या कुटुंबाचा एक भाग या ठिकाणी झालोच आहे, व्हायला आवडेल असं म्हटल्यापेक्षा. आणि यांच्याकडे बघून एक प्रचिती नक्की येते की शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी तीच नाही तर त्यांच्या मुलांकडे सुद्धा तोच जिव्हाळा आम्हाला या ठिकाणी जाणवला. तर मंडळी, केवळ जेवण करण्यासाठी काय येऊ या हॉटेलला, एक ऋणानुबंध आणि तुमचा बनणार आहे आणि तो 100% बनणार. या हेतूने नक्की एक वेळ आपण हॉटेल अंबिकाला भेट द्या. धन्यवाद.